हाय हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत जॅकेटची कटिंग आणि स्टिचिंग. या जॅकेटला इंटरलॉकची गरज पडणार नाही आणि हा अंडरग्राऊंड असेल. दोन्ही बाजूने तुम्ही घालू शकता, कारण तुम्ही एकाच बाजूने घालता येईल असं बनवलं आहे, कारण माझा कपडा हेवी आहे म्हणून. चला तर आपण बघूया अस्तरची कटिंग. यासाठी डबल फोल्ड कपडा घ्या. शोल्डरचं हाफ घेतलं, 10 इंच डाऊन केलं. आर्म होलसाठी 7 इंच. कमर उंची 15 इंच. मार्किंग करून घ्या. आर्म होलसाठी मार्किंग करून घ्या. रब ने बनाए हैं रंग इतने, तेरी वफा का रंग. आर्म होलसाठी 1 इंच घेऊन आर्म होलचा आकार देऊन घ्या. जितनी दफा ना धड़का है ये दिल, उतनी दफा यार तेरा जिक्र है. 1 इंच दाबपट्टीसाठी. आगे तेरे ना नजर कोई आए. ब्रेस्टचा 4था भाग. सिर्फ तेरी मनमानियां. कमर घेराचा 4था भाग. ऐसा हाल तेरा मेरा इश्क है. वरती ब्रेस्टला घेतलं तेवढंच खाली. बहने लगी है आज देखो रेतों पे भी कश्तियां. मार्किंग एक करून घ्या. जैसा हाल तेरा मेरा इश्क है. मिसाल तेरा मेरा सजने लगी हजारों ख्वाबों से खाली थी जो कभी पलकों की बस्तियां. गळ्यासाठी 3 इंच. गळा खोली 13 इंच. एक जैसा जे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं त्याच्यावर मार्किंग इश्क करून घ्या. है. मिसाल तेरा मेरा बहने लगी है आज देखो रेतों पे भी कश्तियां. एक जैसा हाल तेरा मेरा इश्क है. मिसाल तेरा मेरा. गळ्याला आकार देऊन घ्या गोल. कस्तूरी सी है आदत तुम्हारी, लागे 1 लगे इंच मार्जिन. नहीं छूटे शोल्डर डाऊन करून घ्या. पानी में जैसे घुलता नमक है. 1 इंच मार्जिन. है मुझ में तू बस नजर नहीं आए. भागे बिना तुझसे रूह जुड़ गई है. मार्किंग करून ख्वाबों घ्या. में भी है तेरी सिलसिलेदारियां. एक जैसा हाल तेरा मेरा इश्क है. मिसाल तेरा मेरा बहने लगी है आज देखो रेतों पे भी कश्तियां. एक जैसा हाल तेरा मेरा कटिंग करून घ्या. इश्क है. मिसाल तेरा मेरा सजने लगी हजारों ख्वाबों से खाली थी जो कभी पलकों की बस्तियां. दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्या. भागास 2 इंच गोलाई देऊन घ्या आणि कट करून घ्या. आता आपण बघूया मागील भाग. मागील भागासाठी पुढील भाग त्याच्यावर ठेवून
1 इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलं होतं ते पुढे काढून घ्या. अगदी आहे तसंच व्यवस्थित ठेवून तेरी वफा का रंग सबसे सुर्ख है. आर्महोलसाठी 1 इंच एक्स्ट्रा धड़का है ये दिल उतनी दफा यार. मागील बाजूसाठी गळा फक्त आपण 1 इंच खोल घेणार आहोत. आगे तेरे ना नजर कोई आए, मुझ पे चले सिर्फ तेरी मनमानियां. सेम पद्धतीने कटिंग करून तेरा मेरा इश्क है मिसाल तेरा मेरा बहने लगी है आज देखो रेतों पे भी कश्ती. जर तुम्हाला दोन्ही बाजूने एक जैसा जॅकेट घालायचं असेल तर तुम्ही दोन्ही कपडे सारखे किंवा वेगवेगळ्या रंगाचे घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला दोन्ही बाजूने जॅकेट घालता येईल. आणि इथे माझं कपडे हेवी असल्या कारणाने मी एक बाजूने घेतले आणि बाजूने अस्तर लावले. तुम्हाला जर कसं करायचं असलं तर तुम्ही दोन्ही वेगवेगळ्या रंगाचे कपडे घेऊ शकता. मग तुम्हाला एकाच टायमाला 2 रंगाचं जॅकेट घालण्याचा अनुभव आनंद मिळेल. एक जैसा हाल तेरा मेरा. आता आपण सेम पद्धतीने मेन फॅब्रिक कट करून घेऊ. बहने लगी है आज देखो रेतों पे भी कश्तियां. एक जैसा हाल तेरा मेरा इश्क है मिसाल तेरा मेरा. कपडा घेऊन व्यवस्थित त्यावर जे आपण कटिंग केलंय ते ठेवून मार्किंग करून कट करून घेऊ. कस्तूरी सी है आदत. आता आपण बघणार आहोत जॅकेटची शिलाई. त्यासाठी आपण कपडा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून त्यावर अस्तर ठेवून टिपा मारून घ्यायचा. शोल्डर आणि साईड त्याला टिपा घालायचा नाही. ते बटनसाठी आपण 4 लूप्स बनवून घेणार आहोत. तर मी ते नॉटचेच घेतले आहेत. तुम्ही पाहिजे तर कपड्याचे पण बनवून घेऊ शकता. ते आतल्या बाजूने असे ठेवा आणि जॉईंट करून घ्या, जेणेकरून आपण कपडा उलटा केला की आपल्याला ते सरळ याच्यात दिसते. कारण आपल्याला डबल याचं शिवायचं आहे ना अंडरलॉकचं, त्याच्यामुळे आपण असं शिवतो. एक जैसा हाल तेरा मेरा इश्क है मिसाल तेरा मी दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित स्टिच करून घ्या. आज देखो रेतों पे भी कश्तियां. एक जैसा हाल तेरा मेरा इश्क है मिसाल तेरा मेरा सजने लगी हजारों ख्वाबों से खाली थी जो कभी पलकों की बस्तियां. पलटी गेल्यानंतर तुम्ही फिनिशिंगसाठी त्याच्यावर परत एकदा दाब टीप देऊ शकता. आता आपण बघणार आहोत मागच्या बाजूची स्टिचिंग. त्यासाठी आपण दोन्ही बाजूने खालचा भाग थोडा थोडा शिवून घेणार आहोत आणि मध्यभागी थोडी जागा सोडणार आहोत, जेणेकरून आपण ते उलटं करण्यासाठी सोयीचं पडेल. आता त्यावर मी दाखवल्याप्रमाणे पुढचे भाग ठेवून व्यवस्थित त्याला पिनांनी सिक्युअर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला शिवताना त्रास होणार नाही. शोल्डरचा भाग व्यवस्थित घ्यायचा. आर्महोल आतल्या आत सोडून फक्त आपल्याला हे मागच्या साईडचा आर्महोल स्टिच करायचं आहे आणि दोन्ही बाजू मागचं पुढचं एकत्र येऊन या पद्धतीने खोलीप्रमाणे स्टिच करून घ्या. एक जैसा हाल तेरा मेरा इश्क है मिसाल तेरा मेरा बहने लगी है आज देखो रेतों पे भी कश्ती.
दाखवल्याप्रमाणे उलटं करून घ्या. जो भाग आपण मोकळा ठेवला होता तिथून उलटं करून घ्या आणि परत त्यावर टिप मारून घ्या. फिनिशिंगसाठी पूर्ण जॅकेटला पूर्ण व्यवस्थित सगळीकडून टिप देऊन घ्या आणि प्रेस करा. आपण पुढील बाजूचे 4 लूप्स लावले त्यासमोर 4 तुमच्या आवडीप्रमाणे बटन लावून घ्या आणि झाले आपले जॅकेट तयार. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.